Okay, welcome student for CET MCQs lecture. It mainly depends on the theories of the water translocation. So first question, see, that is cohesion tension theory is related to. Cohesion tension theory is related to. पहिला ऑप्शन आहे रेस्पिरेशन, दुसरा आहे ट्रान्सपिरेशन, तिसरा आहे असेंट ऑफ सॅप आणि चौथा आहे फोटोसिंथेसिस. तर याच्यामध्ये आन्सर काय येईल? असेंट ऑफ सॅप. देन नेक्स्ट, रूट प्रेशर थेरी वॉज प्रपोज्ड बाय ए प्रिस्ली, बी बोईम, सी स्टॉकिंग अँड डी डिक्सन. तर याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे रूट प्रेशर थेरी प्रेस्ले, कॅपिलॅरिटी थेरी बोईम आणि कोहेजन टेन्शन थेरी इट वॉज गिवन बाय द सायंटिस्ट डिक्सन अँड जॉली. मग इथं रूट प्रेशर थेरी म्हटलेलं आहे, त्यामुळं आन्सर काय येईल याचा? प्रिस्ली. द नेक्स्ट क्वेश्चन, in absence of root pressure ascent of sap, in absence of root pressure ascent of sap stops, continues, decreases, increases. आता आपण हा एक यातला ऑब्जेक्शन्स मध्ये बघितलं रूट प्रेशर थेरी मध्ये. तरी काही प्लांट्स मध्ये जरी रूट प्रेशर नसलं तरी असेंट ऑफ सॅप हा काय राहतो? कंटिन्यू राहतो. ठीक आहे, म्हणजे इथं आन्सर काय येईल बघा? इन ॲब्सेन्स ऑफ रूट प्रेशर, जरी रूट प्रेशर नसलं तरी असेंट ऑफ सॅप काय राहील? कंटिन्यू राहील. म्हणजे इथं आन्सर कोणतं येईल? सी, कंटिन्यूस. देन नेक्स्ट 82 क्वेश्चन, अकॉर्डिंग टू कोहेजन टेन्शन थेरी ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर ऑकर्स ड्यू टू लो प्रेशर लो टेन्शन, लो प्रेशर हाय टेन्शन, हाय प्रेशर लो हाय टेन्शन, हाय प्रेशर लो टेन्शन. आता याच्यामध्ये प्रेशर लो येईल आणि टेन्शन मात्र हाय असेल, कारण इथं ड्यू टू द ट्रान्सपिरेशन पूल हाय टेन्शन विच इज क्रिएटेड ऑन द सेल सॅप, दॅट इज द वॉटर कॉलम. देन रूट प्रेशर हॅज नॉट बीन ऑब्झर्व इन हॅलोफाइट्स, हॅलोफाइट्स म्हणजे जे पाण्यामध्ये प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये, बी जिम्नोस्पर्म, सी पाम्स आणि डी लेग्युम्स. आता याच्यामध्ये जास्त हाईट असणारं प्लांट म्हणजे जिम्नोस्पर्म आहे. बाकी पाम, लेग्युम्स किंवा हॅलोफाइट्स याच्यापैकी बऱ्यापैकी आपण बघितलं तर हे याची जी हाईट आहे ती कमी असेल, किंवा जिम्नोस्पर्म्सची हाईट जास्त असल्यामुळे आपल्याला रूट प्रेशर हे जिम्नोस्पर्म मध्ये डेव्हलप झालेलं दिसत नाही. देन झायलम कंडक्ट्स सॅप फ्रॉम लिव्स टू रूट येईल का? येणार नाहीये. बी रूट टू लिव्स, सी रूट टू स्टेम, डी स्टेम टू रूट. झायलम कंडक्ट्स सॅप फ्रॉम, झायलम कुठून वॉटर कंडक्ट करतं? रूट टू द लिव्स. म्हणजे इथं पर्याय कोणता येईल? बरोबर बी पर्याय बरोबर आहे, रूट टू द लिव्स. देन नेक्स्ट, द मेन फंक्शन ऑफ झायलम इज to give hardness to the plant, conduction of water, conduction of nutrient elements आणि डी पर्याय आहे वूड फॉर्मेशन. तर ऍक्च्युली झायलमला आपण वूड टिश्यू म्हणतो, परंतु वूड फॉर्मेशन हा कन्सेप्ट बरोबर नाहीये. इट गिव्स हार्डनेस नाहीये, पण महत्वाचं फंक्शन याचं आहे कंडक्शन ऑफ वॉटर. म्हणजे इथं पर्याय कोणता बरोबर येईल? कंडक्शन ऑफ वॉटर. देन नेक्स्ट क्वेश्चन, next question, root pressure is unable to explain the ascent of sap because it is not found in gymnosperm, B pteridophytes, C all plants in all seasons, rainy season. आता याच्यामध्ये रेनी सीझन मध्ये आपल्याला रूट प्रेशर हे पाहायला मिळेल, कारण जिथं जास्त पाणी असतं जेव्हा, त्यामुळे ते आपल्याला एक्सुडेशन प्लांट्स मध्ये दिसतं. आता याच्यामध्ये जिम्नोस्पर्म्स हा कन्सेप्ट बरोबर आहे, परंतु ऑल प्लांट्स इन ऑल सीझन हा त्याच्याही पेक्षा बरोबर आहे. म्हणजे इथं पर्याय मध्ये तुम्ही कदाचित आन्सर जिम्नोस्पर्म हे लिहू शकाल, कारण टेरिडोफाइट मध्ये आपल्याला
हे पाहायला मिळतं कारण टेरिडोफाईटमध्ये हाईट प्लांटची खूप काही जास्त नसते, 20 मीटर्सपेक्षा जास्त नसते, त्यामुळे त्याच्यामध्ये ही पाहायला मिळेल. जिम्नोस्पर्म्समध्ये आपल्याला रूट प्रेशर पाहायला मिळत नाही, बरोबर आहे. परंतु रूट प्रेशर इज अनेबल टू एक्सप्लेन असं म्हणले असेंट ऑफ सॅप, तर ऑल प्लांट्स इन ऑल सीझन हे त्याचा प्रॉपर आन्सर येईल. वॉटर ॲब्सॉर्ब बाय रूट हेअर ऑफ अ प्लांट can rise to the highest point by means of water absorbed by root hairs. Okay, of a plant can rise to the highest point by means of root pressure, transpiration, imbibition, capillarity. आता इथं याचा आन्सर येईल काय, ट्रान्सपिरेशन. द नेटवर्क ऑफ वेन्स इन लिप लॅमिना. आता लिप लॅमिनामध्ये जे काही नेटवर्क असतं वेन्सचं, वेन्स म्हणजे लिप लॅमिनामध्ये वेन्स जे असतात, या वेन्स ह्या रेटिक्युलेट वेनेशनमध्ये म्हणजे जाळीदार असतात किंवा पॅरलल म्हणजे एकमेकाशी पॅरलल असतात. म्हणजे रेटिक्युलेट म्हणजे जनरली आपण डायकॉटमध्ये बघितलं तर आपल्याला वेनेशन रेटिक्युलेट दिसतं, परंतु मोनोकॉटमध्ये बघितलं तर ते पॅरलल असतं. मग हे वेन्सचं नेटवर्क जे आहे लिप लॅमिनामध्ये ते कशा पद्धतीनं असतं, तर इथं बघा काय दिलेलं आहे ते का असतं. इफिशियंटली सप्लायज वॉटर टू लिप सेल्स अँड कीप्स देम सॅच्युरेटेड. increases transpiration rate. Check transpiration in 0 points, decrease transpiration rate. तर इथं जनरली लिप वेन्स मधून काय होतं तर वॉटर हे सप्लाय होतं, म्हणजे स्टेम मधून वॉटर लिप लॅमिनामध्ये येईल आणि त्यानंतर वेन्समध्ये जाईल. वेन्समध्ये झायलम टिश्यू असतात आणि त्यानंतर मग झायलम मधून ते वॉटर मिझोफिल सेल्समध्ये जातं. तर इथं पर्याय कोणता बरोबर येईल बघा मग, इफिशियंटली सप्लायज वॉटर ऑफ लिप सेल्स अँड कीप्स देम सॅच्युरेटेड. म्हणजे जनरली वेन्स मधून हे जे वॉटर जे आहे ते मिझोफिल सेल्समध्ये जातं आणि त्यामुळं इथं पहिला पर्याय हा याचा बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, अकॉर्डिंग टू डिक्सन अँड जॉली द कंटिन्युटी ऑफ वॉटर कॉलम इन द प्लांट झायलम इज मेंटेन बिकॉज. डिक्सन अँड जॉली यांनी कोणता थेरी सांगितलेली आहे, कोहिजन टेन्शन थेरी किंवा त्यालाच आपण काय म्हणतो ट्रान्सपिरेशन पूल. तर बघा पहिला पर्याय काय दिलेला आहे, ऑफ ट्रान्सपिरेशन पूल. सेकंड आहे पाथ ऑफ वॉटर इज थ्रू लुमेन ऑफ द झायलम ट्यूब्स. सी पर्याय आहे SF म्हणजे सक्शन फोर्स क्रिएटेड इन लीव्स ऑफ ट्रान्समिटेड टू द रूट्स. आणि डी पर्याय दिलेले आहे ऑफ फोर्स ऑफ कोहिजन बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स अँड फोर्स ऑफ ॲडिशन बिटवीन वॉटर कॉलम अँड वॉल्स ऑफ द झायलम ट्यूब्स. कंटिन्युटी ऑफ वॉटर कॉलम म्हटलेलं आहे त्यांनी. तर कंटिन्युटी ऑफ वॉटर कॉलम हे कशामुळे मेंटेन झालेली आहे, इट इज नॉट ओनली ड्यू टू द ट्रान्सपिरेशन पूल. तर हे कशामुळे झालेलं आहे, ड्यू टू द कोहिजन बिटवीन द वॉटर मॉलिक्यूल अँड ॲडिशन बिटवीन द वॉटर कॉलम अँड द वॉल ऑफ द झायलम. ओके, म्हणजे इथं आपण जर बघितले तर पर्याय बघा सगळेच बरोबर वाटत आहेत, बरोबर आहे ना. पहिला ट्रान्सपिरेशन पूल पण बरोबर वाटतोय, सक्शन फोर्स क्रिएटेड इन द लीव्स इज ट्रान्समिटेड टू द रूट्स हेही बरोबर वाटतंय. परंतु यातला मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे कोहिजन आणि ॲडिशन टेन्शन, बरोबर आहे ना. म्हणजे फक्त ट्रान्सपिरेशन पूल असेल तर वॉटरची मुवमेंट होणार नाही, तर त्यासाठी काय असलं पाहिजे, कोहिजन आणि ॲडिशन फोर्स असणं गरजेचे. त्यामुळे इथं डी पर्याय जो आहे तो ॲक्युरेट आहे. कोणता पर्याय आहे, फोर्स ऑफ कोहिजन बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स अँड फोर्स ऑफ ॲडिशन बिटवीन वॉटर कॉलम अँड द वॉल ऑफ द झायलम ट्यूब्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू एक्सप्लेन द असेंट ऑफ सॅप इन प्लांट्स बोहीम प्रपोज्ड. बोहीमने कोणती थेरी मांडलेली आहे, कॅपिलॅरिटी. तीनही सायंटिस्ट लक्षात ठेवा. बोहीमने कोणती थेरी मांडली, कॅपिलॅरिटी. आणि कॅपिलॅरिटी थेरी मध्ये फिजिकल फोर्स सांगितलेले, ठीक आहे. मग इथं आपण बघूयात पर्याय पहिला काय दिलेला आहे, अ फिजिकल फोर्स थेरी, अ व्हायटल थेरी, अ थेरी इन 1988, थेरी ऑफ इम्बायबेशनल फोर्स. म्हणजे नक्कीच इथं आन्सर काय असेल, अ फिजिकल फोर्स थेरी. कारण
त्यांनी फिजिकल प्रोसेसेस 3 सांगितले की फक्त या फिजिकल प्रोसेसनेच वॉटरची मुवमेंट होऊ शकते, कोहिजन, ॲडिजन आणि सरफेस टेन्शन. पण कॅपिलॅरिटी थेरीमध्ये महत्त्वाचं म्हणजे व्हायटल थेरी त्यांनी, कारण व्हायटल थेरी ही कशाशी रिलेटेड आहे, लिव्हिंग सेल्सशी रिलेटेड आहे. आणि इथं लिव्हिंग सेलचा अजिबात उच्चार केलेला नाहीये. कॅपिलॅरिटी थेरीमध्ये फक्त त्यांनी काय सांगितले, वेसल्स अँड ट्रकिट्स विच आर ॲक्ट ॲज अ कॅपिलरी सारखं ते वर्किंग करतात, म्हणजे ग्लास ट्यूब सारखं, की त्याच्यामध्ये लिव्हिंग सेलचा काहीही किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी होतात लिव्हिंग सेल्समध्ये. हा कन्सेप्ट बोहिमनी सांगितलेला नव्हता. त्यामुळं बोहिमनी जे काही कॅपिलॅरिटी थेरी मांडली त्याच्यामध्ये काय सांगितलेलं स्पष्टपणे, दॅट इज इट इज ड्यू टू द ओनली फिजिकल फोर्स. आणि फिजिकल फोर्समध्ये त्यांनी ते थेरी सांगितलेले. त्यामुळं इथं पर्याय कोणता येईल, अ फिजिकल फोर्स थेरी. नेक्स्ट आहे द मोस्ट वाइडली ॲक्सेप्टेड अँड पॉप्युलर थेरी फॉर असेंट ऑफ सॅप इन प्लांट वॉज प्रपोज्ड बाय. कोणी सांगितलेली आहे, पहिला पर्याय जे.सी. बोस, सेकंड आहे प्रिस्ली, सी आहे डिक्सन अँड जॉली आणि डी आहे बोईम. आता आपल्याला माहिती आहे डिक्सन अँड जॉली यांनी कोणता थेरी मांडलेली आहे, कोहिजन टेन्शन थेरी, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सपिरेशन पूल थेरी. नेक्स्ट क्वेश्चन, द फॅक्ट्स टेकन इन टू कन्सिडरेशन इन डिक्सॉन्स थेरी ऑफ असेंट ऑफ सॅप इन्क्लूड. पहिला पर्याय फोर्स ऑफ कोहिजन बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स इन द झायलम, फोर्स ऑफ ॲडिजन बिटवीन वॉटर मॉलिक्यूल, water column and the walls of the xylem tubes, presence of continuous uninterrupted water column in xylem throughout the plant body, force between cohesion between water column and the sieve tubes. आता सी पर्याय तर बरोबर नाहीये, कारण सिव ट्यूब हा हे झायलम मध्ये नसतातच. त्यामुळे तिसरा पर्याय, चौथा पर्याय बरोबर नाहीये, डी पर्याय. आता यातला आपल्याला काय सांगितले, फॅक्ट्स टेकन इन टू कन्सिडरेशन इन डिक्सॉन्स थेरी असेंट ऑफ सॅप इन्क्लूड. मग याच्यामध्ये फोर्स ऑफ कोहिजन बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स इन द झायलम हा पर्याय बरोबर वाटतोय, बरोबर आहे. फोर्स ऑफ ॲडिजन बिटवीन वॉटर कॉलम अँड वॉल्स ऑफ द झायलम ट्यूब हेही बरोबर वाटते. आणि प्रेझेन्स ऑफ कंटिन्युअस अनइंटरप्टेड वॉटर कॉलम इन झायलम थ्रू आउट द प्लांट बॉडी. तर यापैकी सी पर्याय हा जास्त बरोबर आहे, कारण का, तर याच्यामध्ये कंटिन्यू अनइंटरप्टेड वॉटर कॉलम म्हटलेलं आहे, बरोबर आहे. आणि हा कंटिन्यू अनइंटरप्टेड वॉटर कॉलम हा तयार होतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला असेंट ऑफ सॅप हे होतं. हे कुणी सांगितले, डिक्सन अँड जॉली. त्यामुळं सी पर्याय यातला बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, रूट प्रेशर डेव्हलप्स इन प्लांट्स अंडर द कंडिशन्स ऑफ ऍक्टिव्ह. आता रूट प्रेशर कशामुळे होतं, पहिला ए पर्याय आहे ट्रान्सपिरेशन, बी आहे ऍब्सॉर्प्शन अँड ट्रान्सपिरेशन, सी आहे ट्रान्सपिरेशन अँड पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन, डी आहे ऍब्सॉर्प्शन अँड निग्लिजिबल ट्रान्सपिरेशन. बघा, रूट प्रेशर डेव्हलप्स इन प्लांट्स अंडर द कंडिशन्स ऑफ ऍक्टिव्ह. आता इथं काय येईल, पहिला ट्रान्सपिरेशन फक्त येणार नाहीये, ठीक आहे, ऍब्सॉर्प्शन अँड ट्रान्सपिरेशन. तिसरा पर्याय ट्रान्सपिरेशन अँड पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. तर तिसरा पर्याय बरोबर आहे, कारण इथं ट्रान्सपिरेशन पण होणार आहे आणि पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन पण होणार आहे. की पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये आपल्याला माहिती आहे की इथं देर इज नो एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, आणि डिक्सन अँड जॉली यांनी ते सांगितले की देर इज नो एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. ओके, सो हियर द ट्रान्सपिरेशन अँड पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. नेक्स्ट, मॅग्निट्यूड ऑफ रूट प्रेशर डेव्हलप्ड इन प्लांट्स. मॅग्निट्यूड ऑफ रूट प्रेशर डेव्हलप्ड इन प्लांट्स, पहिला पर्याय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍक्टिव्ह वॉटर ऍब्सॉर्प्शन, depends on height and age of the plant, is not normally adequate to push up the water column to the top of all tall trees, to the top of tall trees. आणि डी पर्याय आहे इज नॉट इनफ टू प्ले एनी पॉझिटिव्ह रोल इन द असेंट ऑफ सॅप इन हर्ब्स. आता हर्ब म्हणजे काय, तर छोटे छोटे जे प्लांट्स असतात त्यांना आपण हर्ब म्हणतो.
तर हर्ब जे आहे म्हणजे ते त्याची हाईट कमीच असते, त्याच्यामध्ये जनरली म्हणजे डी पर्याय जो दिलेला आहे इज नॉट इनफ टू प्ले एनी पॉझिटिव्ह रोल इन असेंट ऑफ सॅप इन हर्ब. तर हर्बमध्ये असेंट ऑफ सॅप रूट प्रेशरने होतं. पहिला आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲक्टिव्ह वॉटर ॲब्सॉर्प्शन, हा पर्याय बरोबर नाही आहे. डिपेंड्स ऑन द हाईट अँड एज ऑफ द प्लांट, आता एजचा इथं प्रश्न येणार नाही आहे. ठीक आहे, मग सी पर्याय काय दिलेलं आहे बघा, इज नॉट नॉर्मली ॲडिक्वेट टू पुश अप द वॉटर कॉलम टू द टॉप ऑफ ऑल, म्हणजे टॉल ट्रीज, म्हणजे जे टॉल ट्रीज आहेत या टॉल ट्रीजमध्ये मात्र इथं वॉटर रूट प्रेशरनी मूव्ह होऊ शकत नाही. म्हणजे रूट प्रेशरमध्ये जनरली बघितलं आपण तर इथं आपण वॉटर टॉल जे ट्रीज आहेत त्याच्यामध्ये इथं मुवमेंट होणं शक्य नाही. ओके, सो इथं पर्याय कोणता बरोबर येईल, सी पर्याय बरोबर आहे. दॅट इज नॉट नॉर्मली ॲडिक्वेट टू पुश ऑफ द वॉटर कॉलम टू टॉप ऑफ ऑल trees. Then next, in all vascular plants, water is conducted through the lumen of xylem. In all vascular plants, water is conducted through the lumen of xylem. Vessels only, tracheids only, vessels and or tracheids, fibers and parenchyma. आता vessels only होणार नाहीये, बरोबर आहे, कारण इथं व्हॅस्क्युलर प्लांट्स जे असतात त्याच्यामध्ये झायलममध्ये दोन्ही सेल्स असतात, वेसल्स आणि ट्रॅकिड्स. मग इथं ट्रॅकिड्स ओनली हेही आन्सर येणार नाहीये, कारण ट्रॅकिड्स जर बघितले तर ते फक्त टेरिडोफाइट आणि जिम्नोस्पर्म्समध्ये असतात, पण वेसल्स हे अँजिओस्पर्ममध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे अँजिओस्पर्म्समध्ये वेसल्स पण असतात आणि ट्रॅकिड्स पण असतात. मग वेसल्स ऑर अँड ऑर ट्रॅकिड्स म्हणजे दोन्ही पर्याय इथं दिलेले आहेत, वेसल्स किंवा ट्रॅकिड्समधून किंवा वेसल्स अँड ट्रॅकिड्स. म्हणजे जनरली ऑल प्लांट्स जर आपण कन्सिडर केले तर सगळ्याच प्लांट्समध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू जिथं जिथं असतात तिथं सगळ्या प्लांट्समध्ये वेसल्स किंवा ट्रॅकिड्स यामार्फत हे वॉटर कंडक्ट होतं. म्हणजे इथं पर्याय कोणता दिलेला आहे बरोबर, वेसल्स अँड ऑर ट्रॅकिड्स. ओके, ठीक आहे स्टुडंट, आपण इथं थांबूयात. राहिलेले क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करा. ओके, वी स्टॉप हिअर.